धुळे महानगरपालिकेच्या 74 जागेसाठी निवडणूक लागलेली आहे आणि यापूर्वीच 4 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे आता 70 जागेसाठी ही निवडणूक पार पडते आहे. त्यासाठी आता प्रशासन सज्ज झालं असून प्रशासनाच्या वतीने सुमारे 3000 EVM मशीन आणण्यात आले आहेत. त्यापैकी 1500 EVM मशीनचा वापर या मतदानासाठी होणार आहे आणि नुकतंच प्रशासनाच्या वतीने सुमारे 3200 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडलं. मात्र या प्रशिक्षणामध्ये सुमारे 188 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली आणि या 188 कर्मचाऱ्यांवर आता नोटीस बजावून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये कसूर केल्या संदर्भामध्ये ही कारवाई करण्यात येणार आहे आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता आयुक्तांनी दिलेले आहे. विशेष म्हणजे 509 केंद्रावर या ठिकाणी मतदान होणार आहे आणि या मतदान केंद्रावर जे काही कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना नुकतंच प्रशिक्षण देण्यात आलं. मात्र या ठिकाणी पहिल्या प्रशिक्षणामध्ये 200 कर्मचाऱ्यांच्या वरती कर्मचारी हे गैरहजर होते आणि त्यानंतर आता पुन्हा 188 कर्मचारी देखील गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई होणार असून या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाणार आहे. अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणच्या आयुक्तांनी दिलेल्या आहेत. मनीष वातोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.